इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या 3 उच्चपदस्थ अधिकारी आणि मंत्र्यांचा मृत्यू। इराणचे संरक्षण मंत्री आमिर नासिरजादे, लष्कर प्रमुख आमिर हातमी आणि IRGC प्रमुख मोहम्मद पाकपोर यांचा मृत्यू। इराणमधील सत्ता परिवर्तन हे मिशन इम्पॉसिबल। इराणच्या विदेश मंत्र्यांचं थेट ट्रम्प यांना आव्हान। तर अमेरिकेने इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, इराणचा इशारा। तेल अविवच्या होलोन बस स्थानकावरती क्षेपणास्त्र हल्ला। क्षेपणास्त्राच्या माऱ्याने क्षणार्धात बस स्थानक जळून खाक। इस्रायलची सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर। इस्रायलने इराणचा क्षेपणास्त्र हल्ला उधळला। क्षेपणास्त्र डागण्यापूर्वीच अचूक निशाणा साधत तळ उद्ध्वस्त। इराणमधील दहशती राजवट संपवण्यासाठी इस्रायल अमेरिकेचा एल्गार। ऑपरेशन रोअरिंग लायनचा संयुक्त लष्करी मोहिमेची घोषणा। इराणी राजवट हा जगासाठी अस्तित्वाचा धोका असल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचं प्रतिपादन। ऑपरेशन रोअरिंग लायनचं पहिलं अधिकृत दृश्य प्रसिद्ध। इस्रायली हवाई दलाकडून पश्चिम इराणमधील शेकडो लष्करी तळांवर एकाच वेळी हल्ले। कारवाईत इराणी राजवटीच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रांना लक्ष्य। UAEमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी। नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना। UAE प्रशासन जारी केलेल्या सूचनांचं पालन करण्याचा सल्ला। इस्रायलकडून इराणच्या प्राथमिक शाळेवर हवाई हल्ला। 40 निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याचा इराणचा दावा। युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबई विमानतळ ठप्प। दुबई विमानतळावर हजारो प्रवासी रखडले। सुरक्षेच्या कारणास्तव सर्व विमान उड्डाणं अनिश्चित काळासाठी स्थगित। सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ। इस्रायल आणि इराणमधल्या युद्धानंतर काही तासात दर वधारले। सोनं प्रतितोळा 6,000 तर चांदी प्रति किलो 20,000 महागली। अजित पवारांच्या विमान अपघाताचा DGCAचा प्राथमिक अहवाल समोर। सगळा डेटा यशस्वीरित्या डाउनलोड। दोन्ही वैमानिकांनी मद्यप्राशन केलं नाही, अहवालात माहिती। विमान अपघाताच्या अहवालात बारामतीचा जिल्हा म्हणून उल्लेख। AAIBने किती गांभीर्यानं अहवाल बनवला हे दाखवण्यासाठी हा दाखला पुरेसा। अहवालावर रोहित पवारांकडून प्रश्न उपस्थित। अजित पवारांचा विमान अपघाताची CBI चौकशी होऊन अहवाल लवकर यावा। आदिती तटकरेंकडून CBI चौकशीच्या अहवालाची मागणी। मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा। अंतरवाली सराटीत उपोषणस्थळी मंडप उभारण्याच्या कामाला सुरुवात। पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर 2 गटात हाणामारी। किरकोळ कारणावरून 2 गटात वाद। रस्त्यावर एकमेकांना बेदम मारहाण। मालेगावात हनुमान चालीसा पठण करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल। पालिकेत नमाज पठण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी केलं होतं हनुमान चालीसा पठण।